जय ज्योती, जय क्रांती, जय शिवराय, जय भीम. मित्रांनो, आज आपण जाणून घेणार आहोत शिव समाधी शोधक ते स्त्री शिक्षणाचे जनक महात्मा फुले यांचा प्रेरणादायी प्रवास आपण पाहणार आहोत या व्हिडिओमध्ये. त्या व्हिडिओमध्ये शेवटपर्यंत तुम्हाला मी सगळं सांगणार आहे. महात्मा ज्योतिराव फुलेंनी जे जे कार्य केलेले आहे ते कार्य मी तुम्हाला या आत्ताच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. ज्योतिराव गोविंदराव फुले 11 एप्रिल 1827 रोजी त्यांचा जन्म झाला. 28 नोव्हेंबर 1890 रोजी त्यांचे निर्वाण झाले, म्हणजे मृत्यू झाला. महात्मा फुले नावाने लोकप्रिय हे महाराष्ट्रातील एक सामाजिक कार्यकर्ते, विचारवंत, जातीविरोधी समाजसुधारक आणि लेखक होते. सामाजिक प्रबोधन, अस्पृश्यता व जातीव्यवस्थेचे निर्मूलन आणि स्त्रियांना व मागास जातींच्या लोकांना शिक्षण देण्याचे त्यांनी कार्य केले. महात्मा फुले आणि त्यांच्या पत्नी सावित्रीबाई फुले हे दोघे भारतातील स्त्री शिक्षणाचे प्रणेते मानले जातात, आणि ते मानले जातात म्हणजे आहेतच. ज्योतिरावांनी 1848 साली पुण्यामध्ये तात्यासाहेब भिडे यांचा भिडेवाडा येथे मुलींसाठी पहिली शाळा सुरू केली. तो भिडेवाडा मित्रांनो आहे दगडूशेठ हलवाई गणपती आहे ना, त्यांच्या समोरच तो भिडेवाडा आहे. तर त्यांनी ती शाळा तिथे खुली केली, पहिली मुलींची शाळा. खालच्या समजल्या जाणाऱ्या जातीमधील लोकांना समान हक्क मिळवून देण्यासाठी त्यांनी आपल्या अनुयायांसह सत्यशोधक समाजाची स्थापना केली. शोषित वर्गाच्या उत्थानासाठी कार्य करणाऱ्या या संघटनेचे भाग सर्व धर्म आणि जातीचे लोक बनू शकत होते. महाराष्ट्रातील सामाजिक सुधारणा चळवळीतील एक महत्त्वाची व्यक्ती म्हणून फुले यांची ओळख आहे. त्यांनी 1888 मध्ये महाराष्ट्रीय सामाजिक कार्यकर्ते विठ्ठलराव कृष्णाजी वंडेकर यांनी सन्माननीय महात्मा संस्कृत महान आत्मा पूज्य पदवी प्रदान केली होती. महात्मा ही पदवी प्रदान केली होती. महाराष्ट्रातील 3 प्रमुख समाजसुधारकांचा वैचारिक वारसा लाभला असल्यामुळे या राज्यास फुले शाहू आंबेडकरांचा महाराष्ट्र असे म्हणतात. शेतकऱ्यांचे आसूड हा महात्मा फुले यांचा प्रसिद्ध ग्रंथ होय. तत्कालीन समाजातील जातीभेद, अनिष्ट प्रथा तसेच समाजातील उच्चवर्णीयांची मक्तेदारी या विरुद्धची प्रतिक्रिया महात्मा फुले यांच्या साहित्यातून उमटलेली होती. त्या काळच्या समाजाला प्रबोधनाची व सामाजिक परिवर्तनाची वाट दाखवण्यासाठी त्यांनी लिहिलेले ग्रंथ हे मार्गदर्शक व